पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। वाशिम जिल्ह्यामध्ये एका 14 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं। अपहरण झालेल्या अनिकेतच्या घरासमोर एक चिठ्ठी सापडली असून त्यात 60 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली। त्यामुळे पोलीस आता अनिकेतचा कसून शोध घेत आहेत। या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आहे, आपण पाहूया। वाशिम मध्ये 14 वर्षीय अनिकेतचं अपहरण, 60 लाखांच्या खंडणीसाठी चिमुकल्याचं अपहरण, 5 दिवसांपासून शोध सुरू, कुटुंबीय चिंतेत। निरागस आणि गोंडस दिसणारा हा आहे 14 वर्षांचा अनिकेत सादुडे। दिवसांआधी अपहरण झाले, त्यामुळे त्याचे नातेवाईक चिंतेत आहेत। पोटच्या गोळ्याचा शोध लागत नसल्याने त्याच्या पालकांना अश्रू अनावर झालेत। अनिकेत गावात डीजेवर नाचण्यासाठी गेला, पण घरी परतला नाही। कुटुंबियांनी वाशिम पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली। अनिकेतच्या शोधासाठी पोलिसांची 9 पोलीस पथकं रवाना केली। घटनास्थळी डॉग स्क्वॉड कडून तपासणी करण्यात आली, तर गावकऱ्यांचीही चौकशी झाली। अनिकेतच्या घराबाहेर एक बंद लिफाफ्यात 5 पाणी पत्र सापडलं। 60 लाख रुपयांची मागणी, पोलिसांना माहिती न देण्याची धमकी या पत्रात देण्यात आली। की 60 लाख रुपये घेऊन ये, तो मुलगा आमच्या ताब्यात आहे, तो पोलिसांनी करू नको, असं मी 2-4 वाक्य वाचले, तेवढं काही वाचलं नाही। किती पानाचं पत्र होतं? 5 पानाचं पत्र होतं। वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी ग्रामस्थांना सहकार्य करण्याचं आवाहन केले। तसेच माहिती देणाऱ्यास 50,000 रुपयांचे बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आले। नागरिकांना आव्हान आहे की कुठेही असा मुलगा सापडला किंवा काही पण संशयित दिसलं तर आम्हाला इमिडिएटली फोन करायला पाहिजे। त्यासाठी शोध पत्रिका सुद्धा जाहीर केलेली आहे, त्यासाठी 50,000 रुपयाचं रिवॉर्ड सुद्धा जाहीर केलेला आहे। माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की त्यांनी पोलिसांना सहकार्य करावं आणि कुठली माहिती असल्यास आम्हाला संपर्क साधावा। 14 वर्षीय अनिकेतचं अपहरण झाल्यामुळे त्याचे नातेवाईक चिंतेत आहेत। त्यामुळे अनिकेतचा शोध घेण्यासोबतच अपहरण करणाऱ्यांना बेड्या ठोकण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।